सर, आपण राष्ट्रवादीचा राजीनामा दिला, काँग्रेसच्या वाटेवर काय भूमिका आहे? मी दिनांक 25 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलच्या प्रदेश कार्याध्यक्षाचा मी राजीनामा दिलेला आहे। माझ्यासोबत आमचे सर्व मित्रपरिवार आम्ही एकत्रितपणे निर्णय घेऊन साधारणतः 4 माजी नगराध्यक्ष, 2 झेडपी माजी मेंबर, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती 1 मेंबर आणि 23 माजी नगरसेवक आणि रनिंग 8 नगरसेवक अशा मोठ्या प्रमाणात आमचा ग्रुप एकत्रित विचार करून देगलूर त्या बिलोली भागामध्ये एक काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी, त्या पक्षाच्या रचनेवर काम करण्यासाठी आणि देगलूर शहराच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, बाजूच्या जिल्हा परिषद सर्कलच्या निवडणुका असतील, या लढण्याच्या अनुषंगाने आमचा एक मोठा ग्रुप आम्ही माननीय नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवर असतील, माननीय नगराध्यक्ष बालाजी रोहिलावर असतील, माननीय नगराध्यक्ष अविनाशजी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। निलमवार साहेब असतील, आम्ही सर्वजण एकत्रित बैठक करून या जिल्ह्याचे नेते, माननीय खासदार, एक तरुण नेतृत्व माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, माननीय हनुमंतरावजी पाटील जिल्हाध्यक्ष आमचे आहेत, या सर्व नेत्यागणांच्या सोबत आम्ही येत्या 28 तारखेला देगलूर येथे नवा मोंडा मैदानामध्ये साधारणतः 15,000 जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थित आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पक्ष प्रवेश त्या ठिकाणी केला जाणार आहे। आपण सत्तेतला पक्ष सोडून आपण काँग्रेसची जी वाटाघाट सुरू आहे त्याच्यामध्ये जातो। काँग्रेस हा कधीही न संपणारा पक्ष आहे। कुठलाही पक्ष आणि कुठलीही विचारधारा पूर्णतः कधीच संपत नसते, ती थोडेसे अपडाऊन असतात, खालीवरी होत राहतं, परंतु सर्वजण सत्तेमध्ये जात आहेत। परंतु देगलूर भागामध्ये एक समाजवादी विचारसरणीचा पगडा आहे, सामाजिक सलोखा, त्या भागातले लोकांचं राहणीमान आणि त्या भागातले विचार हे सर्व बघता त्या भागामध्ये काँग्रेस हे भक्कम पर्याय आम्हाला वाटतो आणि काँग्रेसचा आगामी काळामध्ये नक्कीच बोलबाला होणार आहे याच्यावर आमचा विश्वास आहे। म्हणून आम्ही सर्वजण त्या लेंडी आणि मन्याडबाग खोऱ्यांच्या भागामध्ये एक राजकारणातून समाजकारण करण्याच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाला प्राधान्य दिलेलं आहे। राष्ट्रवादी कोणाची नाराजी होती का? नाही, नाराजी वगैरे काही नाही आहे। काही राजकारणाच्या तांत्रिक गोष्टीपायी टेक्निकल काही गोष्टी असतात, त्याच्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात आणि काळानुरूप निर्णय घेणं हे आवश्यक आहे। माझे कुणावरती नाराजी नाही, कुणावर आरोप नाही आहे, कुणावरती काही म्हणणं नाही आहे। आधी राष्ट्रवादीमध्ये जे काही जिल्ह्यातले माननीय प्रतापरावजी पाटील असतील, इतर सर्व नेते अगदी प्रेम दिले, सन्मान दिले, परंतु आमच्या आणि त्या भागाच्या भविष्यासाठी, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या भविष्यासाठी देगलूर भागामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद उभारणं आवश्यक वाटले म्हणून आम्ही सर्वजणांनी काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।